रेसिपी। आज आपण बनवतोय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा झटपट नाश्ता, तेही अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय, तर मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये दही टाकून घेतले। अगोदर दही रवा चांगलं मिक्स केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला 5 मिनिटं रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। रवा चांगला भिजला की व्यवस्थित तो मुरला जाईल। तर आणखीन थोडं मी पाणी टाकून हे सगळं चांगलं मिक्स केले। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। जास्त वेळ ठेवायचा नाही, आपल्याला कोथिंबीर आणि मिरची कट करूस तोपर्यंतच रवा बाजूला ठेवायचे। तर पाहू शकता थोड्या वेळाने रवा चांगला मुरलेला आहे। अगोदर थोडंसं मिश्रण ओलसर होतं, आत्ता थोडं ड्राय वाटते, हो ना। आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। तर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे। तर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी ज्वारीचे पीठ घेतले आणि जाड रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊ शकतात। 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत पिठाच्या। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याचं काही प्रमाण नाही, रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊ। आणि लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा नाश्त्याचा पदार्थ आहे। याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, आणखीन शिमला मिरची, गाजर, बीट किसून टाकू शकतात। आणखीनच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता तयार होईल। बरेच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असं त्यांना नाश्ता बनवून द्या आणि याच्यासोबत नारळाची हिरवी चटणी करून द्या। एवढा भारी हा नाश्ता लागतो ना, खूप छान टेस्टी बनतो। तर इथे पाणी टाकून व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भिजवून घेतले, तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात। आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा मी खाण्याचा सोडा टाकला आहे। तुम्ही सोडा खाण्याचा टाकू शकतात किंवा मग 1 चमचा एनो टाकू शकतात। आता हे सगळं चांगलं मिक्स केले, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल, अशा पद्धतीने हे मिश्रण मी भिजवून घेतले। आता पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकतात। आता पॅन गरम झाला त्यावरती आपण तेल लावून घेतले, तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने आता खूप याला छान जाळी पडते आणि लगेचच अलगद हाताने थोडंसं पसरवून घ्यायचे। खूप जाड बनवायला नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असा हा मी नाश्ता बनवून घेते। घावणे पातळ असतात पण मी ते थोडीशी याची थिकनेस जाडसर ठेवली आहे, खूप जाड नाही आहे पण थोडीशी मीडियम असं मी हा नाश्ता बनवून घेतला आहे। तर हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतले आणि पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे। साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पलटण्याच्या अगोदर वरून सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण हे घावण पलटी करून घेऊया। तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन पातळ बनवायचे असेल तर मिश्रण आणखीन पातळ करून घ्या आणि पातळ असे तुम्ही यापासून घावणे बनवू शकतात। तर इथे किती छान कलर आला पहा, एक साईड चांगली भाजून झाली। आता आपण दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया। अलटी-पलटी करून हे घावण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले। हे पहा किती छान याला खरपूस असा रंग आला आहे। तर तुम्हाला मीडियम बनवायचे असतील तर असे बनवू शकतात आणि कुरकुरीत म्हणजेच पातळ घावण पाहिजे असेल तर तसंसुद्धा बनवू शकतात साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये। बाय। आज बनवले होते एकदम टेस्टी यम्मी असे कबाब। आज बनवतोय आपण हाय प्रोटीननी भरपूर असलेली सोया कबाब रेसिपी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचे। मी 1 पॅकेट घेतलेलं न्यूट्रेलाचं सोयाबीन पॅकेट 10 वाला असतं ते गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर किंवा मग 15 मिनिटानंतर याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचे। तर जेवढं शक्य आहे तेवढं हे सोयाबीन दाबून असं याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर सगळं याच्यामधलं मी पाणी काढून घेतले। आता इथे मी 1 पॅकेट वापरलेलं आहे, तुम्हाला किती कबाब बनवायचे त्यानुसार तुम्ही सोयाबीन कमी जास्त करू शकतात। तर सगळं सोयाबीनमधलं मी ते पाणी काढून घेतले। आता हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया।
2-3 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा आणि हिरवी मिरची 3 टाकलेत आणि कांदा टाकायचा आपल्या मिडियम आकाराचा बारीक करून. तर मी सगळी तयारी करण्याच्या नादामध्ये कांदा बारीकच म्हणजे कापून घेतला. तर असाच आबडधोबड मोठे तुकडे करून कांदा टाकला तरी चालेल, म्हणजे सोयाबीनसोबत बारीक होईल. मी बोलत बोलत बारीक कट करून घेतला, तर तसाच मी टाकला आणि कांदा खूप जास्त झाला होता म्हणून त्यामधला थोडासा कांदा मी शिल्लक ठेवला. आता मिक्सरचं बटन बंद चालू करून आपल्याला हे सोयाबीन सगळं बारीक करून घ्यायचे. सोयाबीन, कांदा वगैरे सगळं चांगलं बारीक झाले आहे पहा. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन बारीक करून घ्यायचे, मोठे तुकडे राहायला नको. आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी बेसन टाकून घेऊया. तर 3 चमचे बेसन टाकून घेतले. अर्धा चमचा सब्जी मसाला, पाव चमचा धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडा चाट मसाला आणि थोडीशी हळद. जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकले तरी चालेल. बारीक चिरलेले कोथिंबीर भरपूर टाकायची, त्यामुळे कबाबमध्ये खूप छान एक स्वाद येतो. तर इथे भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर हा कांदा मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये, अगोदरच कट करून ठेवला होता तोच आहे, कारण कांदा जास्त झाला होता. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर किसून टाकायचे. पनीरच्या ऐवजी तुम्ही बटाटा टाकला तरी चालेल आणि बटाटा जर वापरत असाल तर थोडासा कमी टाकायचा, म्हणजे आपल्याला सोयाचा छान त्याच्यामध्ये फ्लेवर लागेल. बटाटा खूप टाकायचा नाही. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण सोयाबीनमध्ये मॉइश्चर आहे, पनीरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही. तर हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतं आहे. आणखीन याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकून घेते. बेसन कमी जास्त होऊ शकतं, कारण किती मॉइश्चर आहे या मिश्रणामध्ये, त्यावरती आपल्याला बेसन कमी जास्त लागू शकतं. तर आणखीन 2 चमचे बेसन टाकून घेतले. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतले आणि परफेक्ट असं आपलं आता मिश्रण बनवून तयार झाले. तर हे पहा, व्यवस्थित मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे. असंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर मी अगोदर हात धुवून घेते आणि नंतर मग हाताला तेल लावून आपण याचे कबाब बनवून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेतले. आता मिडियम आकाराचं मिश्रण घ्यायचं, म्हणजे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं टिक्की वगैरे बनवतो तसंच एकदम चपट्या आकारामध्ये याची टिक्की बनवून घ्यायची, कबाब बनवून घ्यायचे. तुम्ही यापासून बॉल बनवू शकतात, छोटे रोल बनवू शकतात सिलेंडर शेपमध्ये. तुम्हाला जसं हवं तसा आकार देऊन तुम्ही याचे कबाब बनवून घेऊ शकतात, किंवा तुम्ही टूथपिकमध्ये याला कबाबचा आपण जसा शेप देतो तसंसुद्धा बनवू शकतात. लांबट गोल असतात ना, तशा आकारामध्ये. आता इथे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे हातावरती आणि असं एकदम चपट्या आकारामध्ये आपल्याला या कबाबच्या टिक्की बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हे शॅलो फ्राय करणार त्यावेळेस दोन्ही साईडनी छान ते एकदम मस्त भाजले जाणार आतपर्यंत आणि खायला एकदम चविष्ट लागणार. त्यामुळे जास्त जाड बनवायच्या नाही, अशा पातळच बनवायच्या. तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण असेच कबाब बनवून घेऊया. मी आता इथे 3 बनवून घेतलेत. आपण लगेच फ्राय करून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकून घेतले. तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे कबाब टाकून घेऊया. तर थोडंसं मी आणखीन दाबून घेते, म्हणजे व्यवस्थित ते फ्राय होतील. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एक साईड चांगली भाजू द्यायची. लगेच पलटण्याची घाई करायची नाही. लगेच जर आपण पलटी करायला गेलो तर ते मग चिकटले जातात पॅनला. व्यवस्थित त्याची कोटिंग झाली की मग ते लगेच निघतात, अजिबात पॅनला चिटकत नाहीत. तर थोड्या वेळ मी असंच हे भाजून घेतलं आणि आता थोड्या वेळाने पलटी करून घेते. तर पाहू शकतात अजिबात पॅनला हे चिकटलेलं नाही आहे, परफेक्ट असं निघलेलं आहे. तर उलटण्याच्या मदतीने आपण हे कबाब काढून घेऊया आणि आता दुसरी साईड आपण छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. तर हे पहा किती छान हे कबाब पलटी झालेत आणि अजिबात तुटले नाही आहेत किंवा विस्कटलेले नाही आहे. त्याच्यातलं मिश्रण बाहेर येत नाही आहे. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे. तर आता दुसरी साईडसुद्धा आपण थोड्या वेळ अशीच क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. चांगले फ्राय केले की खायला खूप छान लागतात. तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि किती कमी साहित्यात बनवले तुम्ही तर पाहिलंच आहे. अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये एवढे भारी हे कबाब तयार होतात. तर असो तरी ते राहिलेसुद्धा मी सगळे कबाब असेच फ्राय करून घेणार आहे. आज आपण बनवतो आहे रव्यापासून
एकदम हेल्दी पौष्टिक नाश्ता. अगोदर आपल्याला एक बाउल घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचे आणि 3 चमचे बेसन टाकायचे किंवा छोट्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे. बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव वाटी दही टाकायचे किंवा पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 3 चमचे दही टाकून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून ठेवायचे. तर बेसन, दही आणि रवा आहे तो सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी रवा असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची, ते म्हणजे भाज्या कापून घ्यायच्या. तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरला जाईल. तर थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण भिजवून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत सर्व भाज्या कट करून घेतलेत आणि रवासुद्धा चांगला भिजलेला आहे. अगोदर आपण मिश्रण भिजवलं होतं त्यावेळेस थोडंसं ओलसर होतं. आता पाहू शकतात रव्याने पाणी शोषून घेतले आणि रव्याचं मिश्रण आता थोडंसं दाटसर वाटते. तर परत एकदा हे मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया. पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, कारण रवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यावरती पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकतं. तर आणखीन थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतले. आता आपण अगोदर भाज्या टाकूया आणि नंतर पाणी कमी वाटलं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ. आता याच्यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते. 2 हिरवी मिरची मी कट करून घेतलेत त्या टाकून घेऊया. तुमच्या घरामध्ये किती तिखट आवडतं, लहान मुलं खात असतील तर कमी तिखट करा, त्यानुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. बारीक चिरून घेतलेला थोडासा कांदा टाकायचे, बारीक चिरून घेतलेला टमॅटो. तर कांदा टमॅटो जास्त झाला त्यामुळे मी थोडासा बाजूला ठेवला आहे, लागेल तेवढा टाकून घेतला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ॲड करू शकता, जसं की बीट आहे, गाजर आहे, शिमला मिरची. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकतात. बटाटा किसून टाकू शकतात. त्यामुळे आपला नाश्ता एकदम हेल्दी पौष्टिक असा तयार होईल. याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते. तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. छोटा पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे. तुम्ही धना पावडर टाकला किंवा थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. मिश्रण थोडं दाटसर वाटते, त्यामध्ये आणखीन थोडं आपण पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रोज रोजसुद्धा आपल्याला उपीट, पोहे, भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवला तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने नाश्ता खातात, हो की नाही? तर सर्व मिश्रण आपल्या इथे बनवून तयार झाले आणि अशी याची थिकनेस ठेवायची. आता याच्यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेऊ किंवा तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असं बनवून घ्यायचे. अशी याची थिकनेस हवी, खूप घट्टही नको किंवा खूप पातळही नको, सेलसर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे. आता लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया. कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे. थोडं तेल पसरवून घेऊया. मी इथे मोठ्या कढईमध्ये बनवून घेते आणि हे मिश्रण तळापासून व्यवस्थित मिक्स करायचे आणि 1 पळी एवढे मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे. थोडंसं याला पसरवायचे हलक्या हाताने. तर एकदम छोटे छोटे अशा पॅनकेक वगैरे आपण बनवतो तशा पद्धतीने याला गोलाकार देऊन पसरवून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे. कमी गॅसवरती थोड्या वेळासाठी आपल्याला एक साईड चांगली भाजू द्यायची आणि नंतर झाकण खोलून आपण हे पलटे करून घेणार आहोत. तर थोड्या वेळाने झाकण खोलून घ्यायचे. वरची साईड सुकली की मग हे पलटे करायचे. त्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं वरच्या साईडला, म्हणजे जेव्हा हा दुसरी साईड नाश्त्याची भाजणार त्यावेळेस खरपूस असा रंग येतो आणि काढताना आपल्याला समजतं. व्यवस्थित निघलं तर समजायचं की एक साईड चांगली भाजली. निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्यायचं आणि नंतर पलटे करून घ्यायचे. तर हे पहा, थोडीशी साईड उचलून पाहायची, छान खरपूस दिसली, चांगलं भाजलेलं असेल तरच मग पलटे करून घ्यायचे. तर हे पहा किती छान रंग आला आहे आणि चांगले हे भाजले गेले. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. थोडंसं कडेने तेल सोडून घेऊया. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. तर तुम्हाला पलटी करून दाखवते. तर हे पहा एकदम मस्त असा दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन रंग आला आहे
आणि छान हे भाजले गेले. आपण काढून घेऊया. तर अलटी-पलटी करून कमी गॅसवरती चांगलं भाजून घेतलं की त्यातपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि नाश्ता खायला खूप चविष्ट आणि चांगला लागतो. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता सेम अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. सोडा, इनो काहीही न वापरता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरे डोसे. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी या वाटीने मोजून हे तांदळाचं पीठ घेतले. तुम्हीसुद्धा कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. त्यानेच आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे. तर बाऊलमध्ये मी 1 वाटी तांदळाचे पीठ टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकून घेऊया. अजून पाणी आपल्याला लागणार आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला 1च वाटी पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करायचे. म्हणजे पटकन ते मिक्स होतं आणि गुठळ्या होत नाही. खूप जास्त पाणी एकदम टाकलं तर पीठ व्यवस्थित पटकन मिक्स करता येत नाही. खूप वेळ लागतो. त्यामुळे अगोदर 1 वाटी टाकायचं आणि नंतर 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचे, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. जेवढं हे मिश्रण पातळ असणार आहे तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होणार आहेत. तर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतले आणि थोडीशी याची थिकनेस दाटसर वाटते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे. तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर परफेक्ट अशी याची थिकनेस आली हे पहा. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घ्यायच्यात. मेथी, गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत ते टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर प्लेन डोसासुद्धा बनवू शकतात किंवा मग असं भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कोबी, बीट, गाजर किसून टाकू शकतात. बटाटा किसून टाकू शकतात. मला याच्यामध्ये गाजर किसून टाकलेलंच हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडतो. त्यामुळे मी नेहमी गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूनच हा डोसा बनवत असते. बनवायलाही सोपा पडतो आणि लगेच बनवून तयारसुद्धा होतो. तर आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि पळीने अगोदर साईडने हे मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे मिश्रण सोडायचे. काय होतं की पॅन साईडने थोडासाच गरम झालेला असतो आणि मध्यभागी जास्त तापलेला असतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचे. म्हणजे एकसारखा डोसा भाजला जातो. एकदम आपण मध्यभागी अगोदर पीठ टाकलं आणि नंतर साईडला टाकलं तर डोसा मध्यभागी भाजतो आणि साईडला भाजत नाही पटकन. त्यामुळे साईडने डोसा सोडून घ्यायचा. तर आपण आता हा डोसा पॅनवरती पसरवून घेतला आहे. म्हणजेच पीठ टाकून घेतले. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हा डोसा भाजून घ्यायचा. आता झाकण काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी याला जाळी पडली. आपण याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकलेलं नाही आहे. तरीसुद्धा मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. जसा जसा डोसा भाजत जाईल तसं तसं साईडच्या ह्याच्या कडा सुटत जातात. हे पाहू शकतात. तर अशा पद्धतीने साईडने याच्या कडा सुटायला लागल्या की समजून जायचं की डोसा आपला भाजलेला आहे. जोपर्यंत याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि असा खरपूस रंग दिसायला लागला की समजायचं आपला डोसा चांगला भाजलेला आहे. आणि पहिला डोसा जरासा थोडासा तुटल्यासारखाच बनतो. पण दुसरा डोसा, बाकीचे डोसे तिथून पुढं चांगले होतात. तर हा पहिलाच डोसा आहे. तर आता हा डोसासुद्धा चांगला भाजलेला आहे. तर काढून घेऊया. हे पहा किती मस्त खरपूस असा आपला डोसा भाजून तयार झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तर आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गाजर टाकल्यामुळे याला खूप छान पिवळसर असा रंगसुद्धा आला आहे. आणि आपण याच्यामध्ये हळद वगैरे काही न टाकता त्याला गाजरामुळे पिवळसर रंग आलेला आहे. तर आता आपला पहिला डोसा बनवून झाला. आता दुसरा बनवूया. दुसरा खूप छान डोसे इथून पुढचे चांगले बनतात. तर पॅन गरम करून घ्यायचं आहे. मिडियम गॅस करायचा. म्हणजे पॅन चांगला तापला की जाळी चांगली पडते. आणि हे मिश्रण आपण पॅनवरती टाकून घ्यायचं. अगोदर थोडंसं तेल लावायचं पॅनला आणि नंतर हे मिश्रण टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. मस्त अशी जाळी पडते. तवा चांगला तापलेला असल्यावरती साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया. म्हणजे डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत भाजला जातो. तर आता आपण दुसरा डोसा पाहू शकतात किती भारी झाला आहे. अजिबात तुटत नाही किंवा व्यवस्थित क्लीन निघला जातो आहे. पॅन चांगला तापला की मग डोसे व्यवस्थित चांगले तयार होतात.
तर हा डोसा किती चांगला क्लीन एकदम निघाला आहे पहा, आणि जाळीसुद्धा छान पडली आहे, चांगला भाजलेला आहे. तर हा डोसासुद्धा आपला एकदम झटपट बनवून झाला आहे. तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतले. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही. तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपं आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचे पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचे. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका, म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले 1 छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतला आहे आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल. आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया. आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे. तर फुलून डबल झाला आहे आणि छान असं तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते, तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल, तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचे.
तर पहा किती छान खरपूस असं आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असा आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झाला पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना, तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे. आणि रोज-रोज पण मुलांना चहा चपाती, भाजी चपाती, उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसतायत पहा. खमंग लसणाची फोडणी देऊन एकदम बनवायला सोपा आहे, खायला तेवढाच भन्नाट चवीचा हा बटाटा होतो. मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी तुम्ही जेवताना सुकी भाजी म्हणून सुद्धा बनवू शकता. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला लसूण ठेचलेला घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जेवढी बटाट्याची भाजी बनवायची त्याची साल काढून बटाटाचा चिरून 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर परत पाण्यात ठेवायचा, म्हणजे तो बटाटा काळा पडत नाही असा पाण्यात ठेवल्यामुळे. तर आपला बटाटा स्वच्छ धुवून घेऊन झाला आहे आणि लसूणसुद्धा ठेचून घेतले. 5 ते 6 लसणाच्या कुड्या ठेचून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे, 1 ते 2 पळी. त्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. जिरेसुद्धा चांगले फुलले की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आणि लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. लसूण कच्चा अजिबात राहू द्यायचा नाही. छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा, म्हणजे लसणाची जी फोडणी आपण बनवली त्यामुळे बटाट्याची चव खूप छान लागते. आता बटाटा सर्व एका ताटामध्ये काढायचा पाणी निथळून आणि सर्व बटाटा या फोडणीमध्ये टाकून द्यायचा. आपण मसाले नंतर टाकून घेणार आहोत. अगोदर तेलामध्ये हा बटाटा थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचा. असं केल्यामुळे बटाट्याची चव वेगळीच लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आता हे सगळं चांगलं मिक्स करूया थोड्या वेळ. तर जसा बटाटा तुम्हाला कापायचा आहे तसा एकदम बारीक असा बटाटा कापायचा. मुलांना खायला खूप छान वाटतो आणि बटाटा जेवढा बारीक आणि पातळ कापणार आहे तेवढाच लवकर शिजणार आहे. तर इथे थोड्या वेळ आपण बटाटा परतवून घेतला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. पाव चमचा धना पावडर, थोडासा सब्जी मसाला टाकून घेऊया आणि चटणी टाकूया. तर इथे मी 1.5 चमचा चटणी टाकून घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. बटाटा म्हटलं की तिखटच खायला छान लागतो आणि माझ्या मुलांना तिखटच बटाटा आवडतो, त्यामुळे मी ते तिखट बनवलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं चांगलं परतवून घ्यायचे. तर आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेतले. तर मसाले व्यवस्थित बटाट्याला लागलेले आहेत आणि मस्त तेलामध्ये बटाटा आपण फ्राय करून घेतला होता. आता सगळं चांगलं एकत्र व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती हा बटाटा शिजवून घेऊया. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. पाणी वगैरे काही शिंपडण्याची गरज नाही. वाफेवरतीच हा बटाटा छान मऊ शिजला जातो.
आता थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूया आणि परत एकदा बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूनी बटाटा एकसारखा शिजला जातो, अजिबात कच्चा वगैरे राहत नाही. तर व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेतले. परत आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचे, आणखीन थोडा वेळ हा बटाटा शिजवून घ्यायचे. असं 2-3दा करायचं, म्हणजे बटाटा चांगला मऊसूत शिजला जातो. खूप गाळ होईपर्यंत पण शिजवायचा नाही, फक्त आपल्याला कच्चा राहू द्यायचा नाही आहे. तर थोड्या वेळाने मी परत झाकण उघडून घेतलं. असं मी 2 ते 3 वेळेस केलं, तर पाहू शकतात बटाटा किती छान मऊ शिजलेला आहे. तर आपला इथे बटाटा शिजून तयार झाला आहे. खूप कमी साहित्यात तेवढंच एकदम टेस्टी हा बटाटा तयार होतो. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचे. तर किती पटकन अगदी कमी वेळेत आणि सोप्यात सोपी आपण बटाट्याची भाजी बनवली. माझ्या मुलांना टिफिनसाठी ही बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस ते टिफिनला ही भाजी घेऊन जातात. म्हटलं सोपी रेसिपी आहे, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज बनवले होते मस्त खमंग खुसखुशीत मिक्स व्हेज थालीपीठ. तर कसे बनवायचे ते पाहूया. एकदम पौष्टिक हेल्दी नाश्ता आहे. लहान मुलांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी एकदम पोटभरीचा हा नाश्ता होतो. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी आपल्याला मेथी लागणार आहे. मेथी स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घ्यायची. त्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. 1 गाजर किसून घेतले. 1 छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे. आणि आपल्याला पिठं लागणार आहेत. तर मी ते 1 छोटी वाटी पीठ घेतले. कोथिंबीर आहे ना, त्या वाटीने 1 वाटी पीठ, त्यापेक्षा कमी बेसन पीठ आणि त्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ घ्यायचे. यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकतात. तर इथं मी 3 पिठं घेतलेत. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला एक वाटण बनवायचे, ते म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि पाव चमचा जिरे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची. मी ते 4-5 हिरव्या मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि थोडे जिरे टाकून जाडसर मिक्सरवरती असं वाटण करून घेतले. तर हे पहा, खूप बारीक करायचं नाही, असं जाडसर ठेवायचे, म्हणजे खायला खूप चविष्ट असे थालीपीठ बनतात. आता आपण पीठ मळून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मोठ्या भांड्यामध्ये हे सगळी पिठं काढून घ्यायचे. त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आणि हो, मेथीची जास्त करून पानं घ्यायची, मोठे देठ घ्यायचे नाहीत. त्यानंतर कांदा, किसून घेतलेलं गाजर टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. पाव चमचा ओवा घ्यायचा आहे, तो सुद्धा चोळून टाकायचा. धने असतील तर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण बारीक करताना थोडेसे धने टाकले तर आणखीनच चविष्ट असे थालीपीठ होतात. तर आपण जे मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि थोडासा सब्जी मसाला टाकून घेतला आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 3 पिठं घेतलेत. ज्वारीचे पीठ घेतले, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ. बेसन पीठ टाकल्यामुळे खमंग खुसखुशीत थालीपीठ होतात. त्यानंतर ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे. तर इथे अगदी 2च चमचे मी गव्हाचे पीठसुद्धा टाकून घेतले. गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग चांगली येते आणि थालीपीठ थापताना चिरतसुद्धा नाही. तर आता सगळे हे जिन्नस आपण एकजीव करून घेतले. तर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला ओलसर असं मळून घ्यायचे. आणि पाणी टाकताना खूप जास्त एकदमच टाकायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं टाकायचं, नाहीतर मग खूप पाणी झालं तर मिश्रण खूप पातळ होईल. त्यामुळे लागेल तसं पाणी टाकायचे. तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि आता हे पीठ आपण मळून घेऊया. मी इथे मेथीची भाजी, गाजर वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकतात. तर इथे तुम्ही कांद्याची पात वापरू शकतात, पालकची भाजी वापरू शकतात. त्याचेसुद्धा थालीपीठ खूप छान खमंग खुसखुशीत होतात. तर अशा पद्धतीने हे पीठ मी असं ओलसर मळून घेतले. तुम्हाला दिसत असेल अशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित थापून घेता येतं. तर पिठात आपलं रेडी झाले. लगेच थालीपीठ करायला घेऊया. तर पोळपाटावरती एक स्वच्छ रुमाल टाकायचा आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं. मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा. सगळ्यात अगोदर आपण पोळपाटावरचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात लावून हा पिठाचा गोळासुद्धा ओला करायचा थोडासा आणि पाण्यात हात बुडवून थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे.
साईडने थोडंसं गोल आकार करत करत बोटाच्या मदतीने हे थालीपीठ असं थापून घ्यायचं. आणि थालीपीठ खूप जाडही नाही बनवायचे आणि खूप पातळही नाही बनवायचे, मिडियम असे बनवायचे. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेतले. पाण्याचा हात लावून थोडेसे याला होल करून घेऊया 3 ते 4. म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजणार त्यावेळेस तेल सोडून चांगलं ते खमंग असं भाजलं जातं. तर तवा चांगला गरम करून घ्यायचे, त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि अलगद हाताने रुमाल उचलून हे थालीपीठ अशा पद्धतीने तव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि रुमाल बाजूला काढून घ्यायचे. आणि थालीपीठला जे आपण होल केले त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि साईडने सुद्धा थोडं तेल सोडायचे. त्यामुळे थालीपीठ चांगलं खमंग असं भाजलं जातं आणि रंगसुद्धा खूप खरपूस असा चांगला येतो. वरची साईड सुकत आली की वरच्या साईडला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं. आणि मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. जेवढे थालीपीठ छान खरपूस भाजणार तेवढेच खायला चविष्ट लागणार. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ चांगलं भाजून घेऊया. बरेच वेळेस असं होतं की लहान मुलं भाज्या खात नाहीत, गाजर, मेथीची भाजी असं त्यांना खायला नको वाटतं. त्यावेळेस असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून दिले तर त्यांच्या पोटात भाजीपालासुद्धा जातो आणि वेगळा नाश्ता आहे म्हणून ते आवडीने सुद्धा खातात. तर पहिलं थालीपीठ आपलं बनवून झाले आणि तुम्हाला दिसत असेल किती मस्त खमंग असं आपण हे थालीपीठ भाजून घेतले. तर त्या प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेऊया. आणि सेम अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतले. ते सुद्धा आपण मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून तेल लावून खरपूस खमंग होईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. तर हे सुद्धा थालीपीठ सेम अशाच पद्धतीने मी भाजून घेतले आणि पाहू शकतात खमंग असे थालीपीठ भाजले की रंगसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात. आणि नेहमी तुम्हाला चपाती, भाजी नाश्त्यामध्ये खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा थालीपीठ बनवून पहा. खूप म्हणजे खूप भारी होतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. तर आपल्या इथे 2 थालीपीठ बनवून झालेत. किती छान रंग आलाय पहा. तर मस्त असं आपलं थालीपीठ बनवून झाले. तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ अशाच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात. खूप छान चवीला लागतात. तर राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ मी सगळे असेच बनवून घेतलेत. हे पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ पाहता येतील. तर तेवढ्या मिश्रणामध्ये 6 थालीपीठ आपल्या इथे बनवून तयार झालेत. आणि या अगोदरसुद्धा आपण भरपूर असे वेगवेगळे थालीपीठचे नाश्त्याचे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर झटपट आपली इथे मिक्स व्हेज थालीपीठची रेसिपी बनवून तयार आहे. हे थालीपीठ दह्यासोबत, सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.